मीठ याच्यामध्ये काढून लावला ना तर त्याच्यामध्ये परफेक्ट घुसतं. मक्का झालेले आहेत, चांगली जोर घेतली. तर आपल्या व्ह्युअरसाठी काय बोलणार मग? मी आपल्या व्ह्युअरसाठी एवढंच बोलणार, विशाल कारभारी भावाला याला खूप सारा प्रेम द्या. नमस्कार मित्रांनो, मी विशाल कारभारी. तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे आपल्या भावाचा बड्डे मित्रांनो, निलेश दादा. तुम्हाला माहिती असेल किरवलीला आपल्यासोबत होता माशाना, आणि आज जोरात पार्टी आहे बड्डे निमित्त. तर आपण मटण पण घेऊन आलो आहे, तुम्हाला दाखवतो. आणि त्याचे मित्र वगैरे पण येणार आहेत. तर आपल्याला आयडिया नाही सध्या कोण कोण येणार आहे. तो बड्डे बॉय पण आता आलेला आहे. तर आपण 5 किलो मटण आणलेलं आहे. तो आता बनवू वगैरे मस्त बघी, आणि नंतर बड्डे सेलिब्रेट करू आपण. असं तर तोडलं समजत नाही ना. बड्डे बॉय आलेला आहे बघा. एवढा सामान आणलेलं आहे आपण. तुम्ही बोलत असाल आज कुठे? आपल्याच घराच्या मागे आपण. हा इकडे बघा टपचं काम चालू, म्हणजे झालेलं आहे काम, फक्त जाली वगैरे राहिलेली आहे आणि नेट राहिलेलं आहे खालून मारायचं. हा पण आपल्या भावाचंच आहे टर्फ. हे बघा मक्का पण आणल्या ना आपण उकडाला. दोन तुकडे रास होते. टाइमपासला आपण मक्का पण आणल्यात खायला, आणि एकीकडे शिंगा पण आणल्या रे बघा. हॅलो, आज इथं आपण कुकिंग करणार आहे आज. ते मला बाहेर दाखवतो बघा. हे बघा इकडं हाल डेंजर झाले पण चिखलान पावसाच्या मुलं. ठेवू मटण मसाल्याने. हो छोटे पण मा होतील नाही मग यार. कोकरात टाकले काम एकदम जोराने आज. इकडे बाला घेतलं कांदा कापून मटण वगैरे धुवून घेऊ. कसं आहे रे, चांगला ना? बरेच दिवस कसा ते ठेवलेला होता ना रे. बाकीचं पाणी आहे ना? सर्व आपण पेस्ट वगैरे आणले, घरूनच आणले. तर मॅरिनेट करून घेऊ आपण मस्त मटण, तर जेणेकरून मसाला मस्त घुसेल. ते नानाला तर ओळखलाच असेल तुम्ही. मस्त मटण मॅरिनेशन करून घेऊ आपण. आणि एकीकडे मक्का होतात इकडे आपलं. हे बघा तुम्ही दाखवतो. मीठ टाकायचं विसरलो बघा आपण. एवढा मिठान होईल का बाला? तर कांदा कापड घेतले बालाने आपल्या. घे ना, मातात टाकून घेऊ ना मीठ. मीठ याच्यामध्ये काढून लावला ना तर त्याच्यामध्ये परफेक्ट घुसतं मीठ ना. मीठ. मध्येच पण आपण असंच मटण बनवलेलं. आलेट टाकले का मित्रांनो? आता तुम्ही बोलत असाल पिवला कसा कलर आला. मक्का झालेले आहेत, आणि याच पाण्यात आपण शिंगा टाकू आपण त्या शेंगदाण्याच्या. कारण की या पाण्यात मीठ पण आहे आणि त्यानं हालत पण आहे, आणि लवकर पण होती. पाणी पण गरम झाले ना आपलं. चला मित्रांनो, आता शिंगा घेऊ आपण. हे बघा मक्का बघा ताजे काढले, गरम गरम होते. आता याच पाण्यात आपण शिंगा टाकू. शिंगा पण भरपूर आहेत ना रे आपल्या. पाणी उडेल. अंधार पण खूप झालाय बघा. पाऊस पण आलाय थोडा थोडा. शिंगा झालेल्या आहेत, तो पाणी काढायला लागेल ना. तेव्हा आपली पब्लिक पण भरपूर आहे ना मित्रांनो. मग येईल. नीट पकड ना, तर शिंगा पडतील बाला.
हे आपण या साईडला काढू आणि त्या टोपात मटण बनवू, कारण की या टोपात मटण होणार नाही, जास्त आहे ना मटण आपलं. अर्धा टाकते का अक्का टाकते मला? जास्त होईल ना तो, 1 लिटर तेल आहे मित्रांनो आपला, तेवढा जास्त होईल मग, ऑइली होईल भरपूर आहे ना एवढा. टाक अजून. टाकला कांदा भरपूर आहे ना. 5 किलो आपण मटण घेतलेलं आहे आणि 1 किलो कांदा वापरलेला आहे मित्रांनो. जास्त पण वापरू शकता, असा काही विषय नाही. जास्त वापरला ना मित्रांनो मग तो गोड होतं, म्हणून आपण कांदा 1 किलोच वापरलेला आहे. 3 नको. ही लसूणची पेस्ट आहे, ही अद्रकची पेस्ट आहे, ही मिरचीची पेस्ट आहे, सर्व सामान रेडी आहे आपलं आता. नाना तेजपत्ता टाकतं आता. त्याला काय नाही शिजेल तो. आता त्याला काय? तो झाकण असा ठेवला ना तर कांदा लवकर शिजला जातो, कांदा उकळला जातो ते लवकर शिजतं ना मित्रांनो कांदा जास्त, आणि कांद्याच्या वरती मीठ टाकलं तरी शिजतो कांदा. हे हे बघा बघा उकळला जातो तो पूर्ण त्याच्यात. लगेच कांदा शिजला बघा आपला आता. म्हणजे मस्त कलर पण आले. पावसाचा आवाज बघा तुम्ही इकडं. हो बघा पाऊस एवढा आले ना, चांगली जोर घेतली पावसाने. हे बघा अर्धीच टाकू ना. चला मित्रांनो आता लसणाची पेस्ट टाकू आपण. अद्रकची पेस्ट टाकू आपण. ही जास्त होणार रे एवढी वाला, अर्धी टाकू आपण. आणि मग मिरचीची पेस्ट टाकू आपण. ही बघा एवढी घेतली आपण. ती छान सगळी टाकते ना. नको सगळी रे तिकडे नाही बघा थोडीशीच आहे ना. थोडा तेलावर टाकले थोडा आता शिजून घेऊ आपण. सर्व अद्रक लसणाची पेस्ट टाकले ना मित्रांनो, त्यामुळं मस्त तळी आले बघा. आता मटण घेऊ आपण. मटणला प्रॉपर हलवून घेऊ आपण आता, जेणेकरून पूर्ण पेस्ट लागली पाहिजे मटणाला आपलं. कलर बघा किती भारी आले. मसाल्याचा पण एवढा वास सुटला ना भारी, काय सांगू भावांना तुम्हाला. बाटला संपले का काय ना? नाही संपला नाही तो, हे झालं थंड झाला ना. थंड झाले का? थंड झाला बघ, बर्फ झाला त्याच्यात. थोडा थंड झाले मित्रांनो बाटला आपला. बर्फ झाला त्याच्यात. आता झाकण ठेवू आपण आणि वाफेवरती नाही करता 10-15 मिनटं आपण ठेवू वाफेवरती. आता गेलाय फ्रेश व्हायला तो. एक मित्र पण आलेले दादा बड्डेसाठी. उगले बघा मटण कसं. पाणी टाकू आपण लागेल तेवढं. चेक करू जरा. हा वास एवढा भारी सुटले ना, काय सांगू तुम्हाला. हे बघा मस्त उकळ आले बघा. आणि आपण भात बनवणार होतो मित्रांनो, तर भात केला कॅन्सल आपण आता, कारण की बाटल्याला काही भरोसा नाही. बाटला संपू शकतो आपला. कलर बघा किती भारी आले मटणाला. टाइम लागेल शिजायला, 1.5 तास झाला आपल्याला. बाटला नाही संपवा मधीनच न होतील वांद. आहे ना, आहे ना गॅस, पण तो बर्फ झाला तो त्याचा. जाम झाले जरा. बटाटे टाकले ना मटणात, एक नंबर. हे जरा बारीक कापतो मला. बारीक आहे ना. मोठी आहेत ना जास्त. एवढीच बरोबर ना. ही साईज बारीक घे ना जरा. ते पाणी टाक ना. नाही बरोबर ना.
काय बोलतो वाटण जास्त नको वाटण टाकू एवढं नको एवढं घातला इथलं असेल का ना होईल आता 10-15 मिनिटं होईल मित्रांनो. आता वाटण वगैरे टाकलेलं आहे बघ. हे बघा मंडळी सर्व आलेले आहेत, अजून येतात मागून. चला मित्रांनो केक कापून घेऊ आता. भावाचा बड्डे सेलिब्रेट करू. पोरं सगळी बाहेरच आहेत, येतील आता आतमध्ये. भरपूर आलेत मित्र वगैरे. जेवण वगैरे तर झालं आपलं बनवून. बड्डे सेलिब्रेट करून घेऊ आता आपण. जेवायला बसू डायरेक्ट. बड्डे बॉय तू इकडे ये ना आधी. ही बघा मित्र मंडळी बघा किती आले तुम्ही. ही भावाचीच मुलं असले. छोटा आहे मोठा. पिंट्या आता पण आलेले. नाना बाला गेले केक भरवायला. आता नाना भरव पटके मनाही भरवायचं आहे. हॅपी बर्थडे एक मिनिट आमचा युट्यूबर विशाल कारभारी. भरपूर पब्लिक आहे मित्रांनो. अजून बऱ्याच जणांना केक खावायचा आहे. मी बाई एक एक चालले. सेलिब्रेट भरपूर मंडीले बघू शकते. आपल्या रूमच भरले म्हणजे अख्खा. सगळ्यांची बारी चालू आहे. केक भरवून घेतले सगळे पूर्ण रूम भरले. म्हणजे परिवार भरपूर आहे आपल्या भावाचा. मस्त जेवण करून घेऊ. बघा रंगोली बघा याला. रांगोली कशी लावली तसं रंगोली याला. चांगला केक खावलेला आहे ना. बाला नानाला खावं लागला केक बघला. ए कोणी राहिला असेल ना तर केक खाऊन घ्या. आता बाबू खावतो बघा पप्पाला. अजून एक केक आले. जरा लवकर झालं ना तुम्ही. पाहुणे जरा लवकर झालं. नशीब 12च्या आधी झाले. जेवायला बसले. मस्त आले ना. तुम्ही ओळखत असाल आपल्या सोबत होते किरवलीला मासे पकडायला. तुम्ही होते ना. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर नीले. हॅपी बर्थडे टू यू. एवढं मित्रांनो केक कापले. अजून केक टेस्ट केला नाही. हो आता करतो. या केक खायला इकडे पोरा पत्रवले वारून घेतल्या. सगळे गेलं जेवून मित्रांनो. जेवण जाणार राहिल्या बघत्या. आपलं सांडोशील. मटण तर एवढा भारी झालेलं ना. सगळी जण म्हणजे बोलून गेलं. आता आपण चेक करू कसं झालं. कसं झालं रे मटण पोरांनो. एक नंबर. आपल्या नानाने बनवले तर मटण भारीच झालं असेल मित्रांनो. तू बर्थडे बॉय पण अजून थांबलेला आहे. जेवायचं राहिलेलं आहे. एक नंबर प्रोग्राम झाला. चला आता पण जरा ट्राय करू कसं झाले मटण बघून दे. प्रॉपर शिजलेलं आहे मटण. बघा तुम्ही बघू शकता. म्हणजे एकदम फेल पण नाही झाला मित्रांनो. एकदम व्यवस्थित शिजलेलं आहे. मला एवढा भारी झाला ना मित्रांनो मटण आपला तेवढंच नाही. आणि आपण मसाला वगैरे आगरीकोडीच मसाला वापरतो. असं आपण बाहेरचा वगैरे काही वापरत नाही. घरचाच मसाला वापरतो आपण. हे बघा एकदम प्रॉपर शिजलेला.
भरपूर टाईम झाला, नाही तरी 11:30 वाजले मित्रांनो. आपण तरी पण प्रोग्राम मला 6 वाजता चालू केलेला आपण, तर रात्रीचे 11:30 वाजले. कसं मित्रांनो, म्हणजे मित्रच वगैरे एवढं होतं ना, पाहुणे वगैरे, त्यांना आधी आपण जेवायला वगैरे दिला, नंतर आपण जेवायला घेतलं. एक नंबर दिसते काय पण गेला. चला बड्डे बॉयला विचारू कसं झाले. बड्डे बॉय कसं झाले आजचं जेवण? आजचं जेवण एकच नंबर झालंय. आमचा आशक मामाने जेवण असं बनवलंय की माझ्या सर्व मित्रपरिवाराला जेवण एकच नंबर आवडलेलं आहे. निलेश दादा, आजचा वाढदिवस सेलिब्रेशन कसा झाला तुझा? तुला कसा वाटला आजचा वाढदिवस तुझा? मला आज खूप आनंद झाला. माझे जेवढे पण मित्र सर्कल सर्व आज माझ्या बड्डेसाठी उपस्थित राहिले. कोणी कुर्ल्यावरनं आले, कोणी टिटवाल्यावरनं आले. आज मला इतका आनंद झाला ना की माझं सर्व मित्रपरिवार माझ्या आज बड्डेसाठी उपस्थित राहिले. त्याबद्दल मला आज खूप आनंद झाला. दादा, आपल्या व्ह्युअर्ससाठी काय बोलणार मग? मी आपल्या व्ह्यूअर्ससाठी एवढंच बोलणार, विशाल कारभारी भावाला याला खूप सारा प्रेम द्या आणि त्यांच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू. खूप सपोर्ट आहे आपल्या भावाचा सगळ्यांना. मित्रांनो, पोरा वगैरे सगळे घरी निघले नाही बघा. तर चला मित्रांनो, घरी निघू. भरपूर उशीर झाला, नाही करत 12:30 वाजले मित्रांनो. तर आजची व्हिडिओ आपण आता इथेच एंड करू. जर तुम्हाला आपली आजची व्हिडिओ आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.